हॅलो हॅलो किती करतो हॅलो 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 सुस्वागतम सुस्वागतम धन्यवाद. प्रभू परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही कोकण भूमी आणि या कोकण भूमीमध्ये आज माझा हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निसर्गाने नटलेलं असा हा माझा देवगड तालुका आणि या देवगड तालुक्यातील निसर्गरम्य असं माझं हे किंजवडे गाव. लोकेवाडी मित्रमंडळ लोकेवाडी मित्रमंडळ किंजवडे लोकेवाडी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करू. त्यानिमित्तानं आजचा हा आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना परमेश्वराचं नामस्मरण आणि आलेल्या भजन रसिकांचं प्रबोधन आणि त्याचबरोबर मनोरंजन. सुरुवातीला ज्यांनी भजन केलं ते म्हणजे आदरणीय भजन सम्राट श्रीधरबुवा मुनगेकर यांचे शिष्य आणि आमचे मित्र संतोषबुवा जोईल आणि मी स्वतः दुर्वास विश्वनाथ गुरव मुक्काम पोस्ट वाडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुखवस्तीसाठी परेल मुंबई आम्हा दोन्ही बुवांच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी लोकेवाडी मित्रमंडळ तसेच इथील ग्रामस्थ आणि महिला भगिनी त्यांचे आभार मानतो, त्यांचे आशीर्वाद घेतो. परमेश्वराचं नामस्मरण आणि नामस्मरण करता करता येणाऱ्या भजन रसिकांचं प्रबोधन आणि मनोरंजन. बुवाला पक्वासात केली ते म्हणजे अक्षय मेसरी आणि तबल्यावर होतं ते पाटकर. मला पक्वासात करतायत धीरज घाडी. मूर्ती लहान पण कीर्ती महान आणि तबला साथ करतायत ते बबलू मेसरी. माझी कोरस मंडळी भुवांची कोरस मंडळी सगळ्यांचे आभार मानून जमलेल्या तमाम भजन रसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी माता भगिनी असो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याप्रमाणे तुम्हा आम्हा सर्वांच्या मातृदेवतेला पितृदेवतेला त्रिवार वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत विघ्नहर्ता गणपती गजानना चरणी नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता इथली रंगदेवता इथली स्थानदेवता आणि इथली ग्रामदेवताला विनम्र अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन सत्याचा वाली श्री सत्यनारायणाला वंदन करू. त्याचप्रमाणे संपूर्ण जगताचा आराध्य दैवत गोब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिव छत्रपतींच्या चरणी मानाचा मुद्रा करून त्याचप्रमाणे आई जिजाऊंच्या चरणी मानाचा मुद्रा करून आणि तसेच धर्मवीर संभाजी महाराजांना मानवंदना देऊन या ठिकाणी या आमने सामने बारीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी माझे मित्र दीपेश कातळकर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे आणि त्यांच्या वडिलांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानून या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क साधला ते म्हणजे आदरणीय आमचे मित्र सचिनजी लोके. त्यांचे देखील मी माझ्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी त्यांचे आभार मानतो. खरं तर बराच वेळ झालाय बारी चालू करायला नाही का आणि सगळं व्यत्यय होतो पावसाचं. एका जोडीत ठेवलं की काय ना काय आडमेळ हात तसं कोण सुटलेलं नाही. फक्त आता काय करूया जरा परमेश्वराचं नामस्मरण कारण बुवांनी अतिशय सुंदर असं भजन सादर केलं. आज बुवांचे दोन्ही चिरंजीव या ठिकाणी एकापेक्षा एक सांगते नंतर पण अतिशय दोन्ही
मुलं छान गातात आणि वादन पण चांगलं करतात. या ठिकाणी बुवांनी ज्या पद्धतीत वारी केली बुवा त्या पद्धतीत चालण्याचा प्रयत्न करणार मी. दादा ना आज हा जास्ती खरोखर वेळ नाही घेणार, कारण ह्या माणसात जेवढं वेळ हो ना तेवढं वेळ एका देवतोच लागतं आमका. आम्ही आमच्या पोटात दगड ठेवतो अशा वेळी, कारण आमका माहित ना ह्यो माणूस काय करीत. सकाळी 4 वाजता तुमका खडखडीत जागे करणार याची तशी परिस्थिती आहे. त्यामुळे तो एकदा भूमिकेत शिरलो की बाहेर येताना त्याला ओढून काढू तो लागतं बाहेर. व थोडंसं बोलतो चालेल ना. तुम्ही तर काय मला बोलणार नाही कारण दादा असल्यामुळे. या कार्यक्रमासाठी जो साऊंड लावलाय आमचे परब काका, अतिशय सुंदर असा साऊंड या ठिकाणी उपलब्ध करून दिलात. कारण साऊंड म्हटलं गावागावात बाकी सगळेजण वाईट विचार करू. कोण वकील म्हणत कोणाच्या तरी घरात भांडणं होती ती केस माझ्याकडे होते, कधी तो डॉक्टर म्हणत कोणतरी आजारी पडा दे आणि तो पेशंट माझ्याकडे होते. पण आपल्या गावातलं साऊंड वळत असं असतं की खैतरी गावात कोणाकडे तरी शुभ कार्य घडू दे आणि त्याच्यासाठी माझा साऊंड त्या ठिकाणी लावू. कारण तुमच्या या परमेश्वर तुमच्या या व्यवसायामध्ये उदंड बरकत देऊ अशी त्या भगवंताच्या मी प्रार्थना करतो. टाळ बोलीची फळीला नाच माझ्या संग, टाळ बोलीची फळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या द्वारी आज रंगला भंग, देवाजीच्या द्वारी आज रंगला भंग, देवाजीच्या द्वारी आज रंगला भंग. तुम ये सोचो जरा वाह क्यों न रोके तुम्हें 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 तुम्हें, तुम ये सोचो जरा क्यों न रोके तुम्हें, जान जाती है जब उठ के जाते हो तुमको अपनी कसम मान लो, बात इतनी मेरी जान लो, आज जाने की जिद ना करो, देवा घर तेरा कुणा, देवा घर तेरा कुणा, विचित्र देवाने, विचित्र देवाने, कुणी रखडती धुळी काणिक, कुणी रखडती धुळी काणिक, कुणास लागे देवा घरते रात कुणा, देवा घरते रात कुणाला. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडलीक वरदा श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम, गणपती गजानन, स्वयंभू विमलेश्वर, श्रीदेव रामेश्वर, आई पावनाई, स्वयंभू कुणकेश्वर, आई निर्भादेवी, श्री वीरमांडकरी, आई कुलस्वामिनी, देवारेश्वर, हरिहरा, आई हेडुबाई तुझा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय, श्री स्वामी समर्थ, बजरंग, सत्यनारायण, छत्रपती शिवाजी, सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्री प्रमोद हरियान, कैलासवासी परशुराम पांचाळ, कैलासवासी चिंतामणी पांचाळ, कैलासवासी जयराम घाडीगावकर, हॅलो. बुवाने अतिशय सुंदर अशी सुरुवात बुवानी केली आहे आणि बुवा म्हटले, संतोष जोईल बुवा म्हटले की जग जयरा बुवा, तुम्ही काहीतरी हे येऊन सांगणार की असंच भजन केलं पाहिजे, तसंच भजन केलं, ते बोललात का तुम्ही? लोका सांगे ब्रह्मज्ञानी आपण कोरडं पाषाण, तसं काय करू नको, बोला खावा ना बुवा, वेळ कमी आहे. आणि हे 1 वाजल्यावर तुम्ही म्हणतास 1 वाजले 1-1.5 वाजल्यावर जातली लोका बुवा, ही ऐसुरलीच होत खय जाऊची नाही सकाळपर्यंत, नाही घ्यायचे कोण नाही जाऊचं, ह्या जागेचा इतिहास हा. पण बर तो बारको दिसता, पण हा कसो प्रथमतः भजन घेऊया. रूपाच्या अभंगात बुवाच्या गोष्टी विषय मांडलेत ते नक्की, कारण जास्ती वेळ घेणार नाही, बुवांना बोलायला चान्स. बुवा सुरुवात आज तुमच्याकडे आहे, त्याच्यामुळे माका कोण चावलो नाही अंगार जाऊ तुमच्या.
तुम्ही बोलणार, तुम्ही जे शब्द फेकणार ते मी परत फेकणार तुमच्यावर. त्यामुळे तुम्ही असा समजून जाऊ नको की ह्यो काय करता तो बघूया. हा ओके. आवाज काय करता बघ. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. जरा दे ना जरा. सलग कार्यक्रम होत रे, वाट लागा तुझ्या. एकतरी इफेक्टर दे आणि सोडून दे विषय. हॅलो हॅलो. लेवल जेवढी असतात तेवढी फुल कर. हॅलो हॅलो हॅलो. हां गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नाच नाच रे गजानना, वारे मृदुंग ताळविना, मेरे नाचत गौरी गणा. हो घन घन माला नभी दाटल्या कोसळती धरा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धरा. पारव करी मोर काननी, उभवली उंच पिसारा.
कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी राजा राम हरी राजा राम हरी राजा राम कृष्ण हरी हरी राजा तळहाताच्या रेषानी सहज सुख का भोगी कुणी स्वयं प्रकाशी तो तारा चैतन्याचा गाभारा भरपंखातुनी स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा सावळे राम राम कृष्ण हरी गोवर्धन गिरिधारी मुरारी मुकुंद मुरारी कुंज विहारी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी राजा राम हरी राजा राम हरी राजा राम कृष्ण हरी हरी राजा राम हरी राजा राम हरी राजा राम कृष्ण हरी निसरे मसारे मपरे मपनी सासा ममरे सनी रे सानी मपनी मपनी मपनी
या ठिकाणी बक्षीस आलंय श्रीराम स्पोर्ट्स मुंबई, आदरणीय सचिन लोके लालबाग. भजन हे महाराष्ट्रभर गाजले पाहिजे. जोईल बुवाच्या वरती गायन करावे. जोईल बुवांवरती गजर व्हा लोके म्हणून ह्या माझ्याकडे मस्तच गजर आहे, पण नंतर गजराच्या माध्यमात मगाशी काय केला त्या काय समजत नाही. वाजपी हुशार लागतात त्यांना लक्षात दिला. बुवांचे जे पकवाज वाजक त्यांना लक्षात दिला पटकन. हे वरतून काय पण वाजूक सांगित. परंपरा भजनाची तू राखला बुवा ढोलकी लाव म्हणता. त्या वाजपी एवढं हुशार आमचं अक्षय त्यांनी लगेच तबला म्हणजे मी तर दिलंय मोठ्या मनात त्याका टिपचारचा तबला वाजवला. जरा जोरदार बुवांची पकवाज वाजकनी तबला वाजत असली जरा टाळ्या वाजवा. कारण एवढे म्हणजे बुवा ओढून हाणून असतात त्यांनी, त्यांचा मेन काम असतं. बुवा काही जरी घसारलो बुवा चांगलं माहोल आज लोक ऐकतात. आणि आज या ठिकाणी बुवा जेवढे पुरुष मंडळी आहेत तेवढे महिला पण बुवा हे थांबली होती. तुमका फक्त माका बोलो हवा. आज दादा बोलात का आजी बघा काय बोललो तो. आणि जो माणूस माका सांगा भजन रसिकाचो अंत बघे टाइम काढू तुम्हाला. शब्द तरी बुवा चांगले वापरा. मी तुम्हाला रिस्पेक्ट देऊनच बारी करतोय. मी तुम्हाला अरे तुरे करणार पण नाही. कारण आज सगळी मॅच तुमच्यावर आहे. आज क्रिकेटचं मैदान तुमच्याकडे आहे. जसे जसे हे माराल ना शॉट जसे माराल वा रे. म्हणजे जोईल बुवा सांगतात म्हणजे जोईल कोणाका माहीतच नाही का हो. फक्त ह्याकाना आज अडचण काय झाली. आता हे 100 माका मिळाले ना लोकांनो फक्त आणखी 200 रुपये द्यावं इकडे तिकडे. कसो बघा काळा तोंड काळा पडत. ह्या बुवांका 50 100 50 100 देत राहिलास ना मग एक एक कला भारी आहे. म्हातारे तो आवाज काय काढतं. निळू फुलेंचा आवाज काढू सांगा. पवार साहेबांचा आमच्या शरद पवार साहेबांचा आवाज काढू सांगा. वही कला दाखवा ना तुमची. मला बोललंच पाहिजे अशी गोष्ट नाही ना. सो माणूस आज जरी टकले त्यांना माहीत आहे. त्या दिवशी स्वतःच सांगितलं बुवा बोरुलीचा तकडचा विषय थंय सपलो बुवा म्हणून तुमचं काय हय तसं घालून पडून बोली नाही बोलू शकत बुवा. संस्कार आहेत ते बुवा. या ठिकाणी महिला वर्गात त्यांची स्कीम बंद पडत दिली लाडक्या बहिणीची. त्याच्यावर काहीतरी 4 शब्द बोला. वरती सरकार दरबारी आवाज उठवा. तुमका तर म्हणजे काय झालं आता कोकणातला गाणा खेळा घेतला 50 100 इले तर इले आणि तुमका सांगतं माहित नाही का माहित नाही बुवा का बक्षीस देत राहू लागता तर बुवा आग करत माका देऊ नको. कारण बुवा तुमच्यापेक्षा सुपारी चढ आहे आमची इथे. बुवा ती इतर गाणी म्हणण्यापेक्षा ना एक महाराष्ट्र गीत मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही म्हणजे भजन रसिक उभे राहतात तिकडे सगळे लोक. कारण त्याला राज्यगीताचा दर्जा मिळाला. पण मी कोण उभं राहिलं बुवा नाही राहिलं प्रत्येकाचा तो विषय आहे. आणि ते मी प्रत्येक बारीमध्ये घेतो बुवा. ते जर गाणं घेतलं असत ना राज्यगीत बापसाक सांगा रे काहीतरी. झिला एवढं आला बी जबरदस्त मारला ना जरा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत. कारण ह्या खरा कारण तो शिकलो बापसाकडे नाही. हो एक हो हुशार त्याच्यापेक्षा बारको आपसान पॅन्ट भारी करून घेतला ना बुवा. त्या एका विषयावर फक्त काय बोलू नको माका. खायच्या ह्या राज्यगीत जर घेते ना पण त्या घेऊ खवा. तुम्ही म्हणशाल लोकांना उठवलंच नाही. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा.
कपनाने भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या तट्टानाया भीमतडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा कितीक झाले आणि होतीला राजे भूवरती परिश्वरा समान होते या भूमीवरती राजे छत्रपती राजे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जवळजवळ व 1 वाजत आला नाही का त्याच्यानंतर तुमच्याकडे गजर देणार आणि त्याच्यानंतर माझा गजर होणार या ठिकाणी रूपाचा अभंग घेऊया पण तत्पूर्वी बुवा जे काही विषय मांडाल ते या भगिनी ज्या बसल्या माता भगिनी आहेत तुमचे शब्द ऐकून त्यांचे हात त्यांच्या कानावर जातील एवढं मात्र शब्द बोलू नका कारण हा महाराष्ट्र संस्कृतीत वाढलेला देश आहे आणि या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत आणि या प्रत्येक आपल्या या मराठी माणसावरती आज त्यांचं प्रेम आहे आणि त्यांचं देखील त्यांच्यावर प्रेम आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं बघा कारण आया बहिणींची अब्रू कायम सांभाळली कारण कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला माझ्या महाराजांसमोर पेश केली होती नजराना म्हणून पण महाराजांनी काय केलंय त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खना नारळाने ओटी भरली आणि तिला बघताक्षणी राजांच्या मुखात काय शब्द आले अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्हीही सुंदर घडलो असतो वधले छत्रपती वधले छत्रपती वधले छत्रपती बुवा आणि हे संस्कार घेऊन आज जर त्यांच्यावर 4 शब्द बोलशाल ना ती उद्या तारीफ करतील कारण ही पुरुष मंडळी तरी तकडे जायचं असतं बुवा बुवा हसा ना काय तसा बोलत नाही तुम काय मी आवशी हळू हसा लय कर नगरी आहो ह्यो आमच्या भजनी बुवातला तुमका सांगतो हे आमका दिलेलो छळ परमेश्वरा छळा तुमका समजत ना मी माघार घेते आज काय बोलले तर मी गजराच्या माध्यमातून कारण आपल्याकडे भजन तेवढं आणि बुवाकडे पण भजन असो विषय नाही मी भजनात कोणाच्या कधीच नाव ठेवलं तू चष्म्यावाला असलो ना तरी आम्ही भजन करतो काच फुटलेली चष्मे उसू लावता त्या दिवशी लावला होतो आणि अरुण घडी फुवायचो तर साळभात करून टाकला म्हणजे काय हे रे तोंडा जा रे तोंडा बुवा मग हे कुठेतरी आपण ही संस्कृती कारण पंचरत्न जर आपण म्हणत असू ना आज स्वर्गीय चंद्रकांत बुवा कदम आज या आरेगावचा रत्न ज्याला महाराष्ट्र सरकारचा पहिला कोकण कला भूषण पुरस्कार मिळाला ते एकमेव नाव मध्ये माझ्या देवगड तालुक्यातील रत्न ह्या आरेगावचं रत्न चंद्रकांत बुवा कदम नाही का आज कित्येक वर्ष दिदीने भजन केलं आज परशुराम बुवा पांचाळ असू दे माझे आजोबा जयराम बुवा घाडीगावकर असू दे आज त्यांची सर नाही बुवा या वयात पण आता हल्ली
सखाराम बुवा पुजारी नारायणगावचं रत्न, ते त्यांना देवाज्ञा झाली. पण त्यांचं वय वर्ष 84-85. खाली कोरसमध्ये बसून आम्ही नाही कोरस करू शकत. वा. आणि काय गाणी किती म्हणत तो बघा. वा. हे सगळी आपली जुनी संस्कृती बघा. आज कोकणातच आपली जुनी संस्कृती टिकून राहिली. आज महिला देखील बघा ना, गावी अगदी साडी, नऊवारी साडी असतात तर नऊवारी, पण साडी आणि अंगभर पोशाख मुलींचा असतो, नाही काय. आता टिकली इली ती सोडा विषय, कारण टिकली तो काय सगळ्यांच्या घर, माझ्या घरात पण तीच परिस्थिती आहे. कारण बाथरूमात गेली ते चिटकवला. सौभाग्य होती भाऊ पिंपाट. बुतूर आरशासमोर बाहेर गेली, आरशात चिटकवला. सौभाग्य होती भाऊ. आणि कधी कधी अशी वाईट परिस्थिती करत असो नवऱ्यांची, लाईटीच्या बटनात चिटकवतात. मेलो नाही शॉक लागून तर. हे असं सांगा, हसवा. तुम्हाला बोलायचीच गरज नाही ना बुवा, आणि तुम्ही आज तर बोलणारच नाही. त्यामुळे या ठिकाणी रूपाचा अभंग येतो आणि बारीक बुवांकडे येतो. बुवा, तुम्ही जर बोललात नाही तर माझ्यावर ते संस्कार नाहीत, एक लक्षात घ्या. आणि शब्द हे तोलून मोजूनच बुवा वापरा शक्यतो. ही धमकी नाही की काय नाही, हे प्रेमातो सल्लो भावातो. नंतर मग रडत बसच्याला, बोरिवलीत माझा असा केला, लय सळवात केला, हय पण झेंडो लागाला. या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो. युवती मना दारुणी घन रुचिर प्रेम दे काले. युवती मना दारुणी घन रुचिर प्रेम केले रण भजनी संसारी से अमर. केले रण भजनी संसारी से अमर. रमणी मन हौसा नर रमणी मन, रमणी मन हौसा नर रमणी मन. झाले युवती, युवती मना दारुणी केले रण भजनी संसारी से अमर. केले रण भजनी संसारी से अमर. हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, मीना देती पैंगणे. हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, मीना देती पैंगणे. सात स्वराणी केली प्रार्थना, सात स्वराणी केली प्रार्थना. गणराया तुम्ही यावे नर्तना, गणराया तुम्ही यावे नर्तना. हृदयाच्या तालावर नाचे गणेश. रूप पाहता लोचनी सुख झाले मोसादनी. रूप पाहता लोचनी सुख झाले मोसादनी. झाले मोसादनी. विठ्ठल भरवा तोहा माधव भरवा. तोहा विठ्ठल भरवा तोहा माधव भरवा. झाले
म्हणून विठ्ठली यावरी. म्हणून विठ्ठली यावाडी, तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा. तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा. आले हो सादरी, सर्व सुखाचे आगर, बापर कुमारी